यंदाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या। यावेळी हजारो वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती। रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना लगीनघाई सुरू। 37 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली। आयुष्यभर साथ देण्यासाठी त्यांच्या रेशीम गाठी बांधल्या। लोकमंगल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते। आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 15 डिसेंबर रोजी विजापूर रोड परिसरातील शिवाजी अध्यापक विद्यालय, नेहरू नगर डीएड कॉलेजच्या मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यात 37 वधूवरांनी रेशीम गाठी बांधल्या। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी आगामी काळात दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात विवाह सोहळा करण्याचा मानस व्यक्त केला। वधूवरांनी आणि त्यांच्या आई वडिलांचे मनापासून आभार मानतो। अशा या सामुदायिक विवाहाच्या चळवळीमध्ये आपल्यासारख्यांनी सहभाग नोंदवला। तुम्ही आम्हाला तुमची सेवा करायची संधी दिली, वधूवरांची सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल सर्व स्वयंसेवकाच्या वतीने, लोकमंगलच्या वतीने मी सर्व वधूवर आणि त्यांचे माता पित्यांचं मनापासून आभार मानतो। पुढच्या काळामध्ये फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे, जसं की आम्ही बोरुल गावाला, बोरुल दक्षिण तालुक्याला दुसरी वेळ आहे की त्या गावातल्या वधूवरांचं त्याच गावात लग्न करून दिलेलं आहे। पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं अशा सर्व गावकऱ्यातल्या प्रमुख कार्यकर्त्याला, म्हणजे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या सर्वांना आवाहन करतो, तुमच्या गावात जर 5 लग्न करत जमवून घेत असाल तर तुमच्या गावात गाव भोजनासहित आपण, मला असं वाटतं की त्या ठिकाणी भविष्यकाळात लग्न करून देऊ। सकाळी सर्व वधूवरांना समुपदेशन करण्यात आलं। वधूवरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सफारी आणि रुखवत साहित्य देण्यात आलं। यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आलं। लग्न सोहळ्यास उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसंच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आलं। वधूवरांची उघड्या बग्गीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी माळकवठे, अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागणसूर, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, सिद्धलिंग महाराज शिरवळ, अवधूसिद्ध महाराज आरकेरी, राजशेखर स्वामीजी, शांतलिंगेश्वर विरक्तमठ नंदगाव, महांतेश हिरेमठ स्वामीजी तद्देवाडी, पसारा शास्त्री हिरेमठ, सोलापूर महासभेचे अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामी जिंतूरमठ, हरिभक्तपरायण भागवत चौरे महाराज, किरण बोधले महाराज, लक्ष्मण चव्हाण महाराज, सुधाकर इंगळे महाराज, ज्योतिराम चांगभले महाराज, संजय पाटील महाराज, विष्णुपंत मोरे महाराज, बळीराम जांभळे महाराज, अभिमन्यू डोंगरे महाराज, नाशिककर महाराज, मोहन शेळके महाराज, संजय केसरे महाराज, पंकज गुंड महाराज, पांडुरंग माने महाराज कुमठे आदी संतांची उपस्थिती होती। यंदाच्या या विवाह सोहळ्यात आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधूवरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताटवाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बाळकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असं संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केलं।